जोक्स विनोद आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा सगळ्यांना. सासूबाई, तुमच्या मुलीमध्ये एकही गोष्ट धड नाही बघा. माहीत आहे जावई बापू, त्यामुळंच तिला चांगला नवरा मिळाला नाही बघा. निळू फुल भाऊ बाजूवालीची किस घेत होते आणि का नाही अचानक त्यांची बायको आली आणि बोलली, बायको लाज नाही वाटत असं करताना? निळू फुले फार हुशार असतो. अगं वेडी, तुला बोललो होतं ना की तुझ्याबद्दल जे वाईट बोलतील त्यांचं का नाही मी एक दिवस तोंड बंद करेल बघ म्हणून घेतला ग. एकदा एक पाटील आंघोळ करताना शॅम्पू डोक्याला आणि खांद्याला लावत होता. बायको, अव हे काय करताय? शॅम्पू डोक्याला लावायचा असतो. पाटील, अगं येडे, हा काय साधा शॅम्पू नाही, हा तर हेड अँड शोल्डर आहे बघ. एक मुलगा असतो, त्याचं नाव असतं बघा चड्ड्या. एके दिवशी का नाही तो शाळेत जातो आणि फक्त यानेच होमवर्क केलेला असतो. मग टीचर म्हणते, चड्ड्या सोडून सगळ्यांनी उभे राहा. जोक्स जर आवडत असतील तर शेअर करायला विसरू नका. सोनी, शेजारच्या आजी मला खूप त्रास द्यायच्या. कुणाचंही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या, आता तुझा नंबर बरं का. मोनी, मग तू असं काय केलं ज्यांच्यामुळे त्यांची ही सवय सुटली? सोनी, त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा गाल ओढून म्हणायचे, आता तुमचा नंबर बरं का. काळू, काय बाळू, एवढं पत्र पाठवूनही शेवटी माझ्या लग्नाला तू नाही आलास. बाळू, अरे तुझे पत्र मला मिळालंच नाही. काळू, पण मी पत्रात लिहिलं होतं ना की पत्र नाही मिळालं तरी लग्नाला अवश्य यावे म्हणून. नवरा झाडाला पाणी देत असतो, त्यावेळी अचानक बायको येते आणि म्हणते, मी तुमच्या मोबाईल फोनमध्ये काहीतरी पाहिलं आहे, तुमच्याशी मला बोलायचंय, लवकर पाणी झाडांना घाला. आता 2 दिवस झाले नवरा झाडाला पाणीच देतोय, पाईप सोडायला तयारच नाही. पिंट्या देवळात जाऊन देवाकडे प्रार्थना करू लागला. देवा, माझी एक प्रार्थना आहे, पंजाबला अमेरिकेची राजधानी करून टाक. देव प्रकट होऊन आश्चर्याने म्हणाला, तुझा त्याच्याशी काय संबंध? देवा, आज इतिहासाचा पेपर होता, त्यात मी तसंच लिहून आलोय. देव पुन्हा अंतर्धान पावले. भाषा ज्ञानाची एक स्पर्धा सुरू असते. तिथं स्पर्धकांना प्रश्न विचारला जातो, एक असं वाक्य सांगा ज्यातून भीती, जिज्ञासा, शांतता, राग, आनंद या सगळ्या गोष्टींचा आभास होईल. एका स्पर्धकाला पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. त्यानं लिहिलं होतं, बायको माझ्याशी बोलत नाही. नवऱ्यानं घटस्फोटासाठी अर्ज केलेला असतो. सुनावणी सुरू होते. नवरा, जज साहेब, मला बायकोपासून घटस्फोट हवाय. वकील, अरे पण कारण काय? नवरा, 6 महिने झाले ती माझ्याशी एकही शब्द बोलली नाही. वकील, बघ, पुन्हा एकदा विचार कर, अशी बायको नशीबवान लोकांनाच मिळते. अकबर बिरबल, मला सांग, आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त काम करणारा माणूस कोण आहे? सांगू शकशील का? बिरबल, महाराज, मी सर्वांना बोलवून घेतो मग सांगतो. बिरबल सर्वांना बोलवतो आणि एकाचा हात पकडून राजाला म्हणतो, महाराज, हा माणूस सर्वात जास्त काम करतो. अकबर, तू कसं ओळखलंस? बिरबल, महाराज, मी याचा मोबाईल चेक केला, याच्या मोबाईलची बॅटरी 98% आहे. बायको, चला आपण एक खेळ खेळूया. नवरा, कसला खेळ? बायको, मी जर रंगाचं नाव घेतलं
तर तुम्ही डाव्या भिंतीला हात लावायचा आणि मी एखाद्या फळाचं नाव घेतलं तर उजव्या भिंतीला हात लावायचा. नवरा: मी जिंकलो तर मला काय मिळणार? बायको: जो हरेल त्यानं जिंकलेल्याची प्रत्येक गोष्ट ऐकायची, तीही आयुष्यभर. नवऱ्याला वाटतं ही चांगली संधी मी आहे. तो लगेच तयार होतो. बायको: ठीक आहे, मग तयार व्हा. बायको म्हणते ऑरेंज. 3 दिवस झाले नवरा विचार करतोय की हिनं रंगाचं नाव घेतलं की फळाचं. दोन मित्र एकमेकांशी गप्पा मारत असतात. पिंट्या: यार बंड्या, एक गोष्ट विचारू? बंड्या: विचार ना भाई. पिंट्या: यार बंड्या, सुख म्हणजे नक्की काय असतं? बंड्या: कोणाला माहित यार, माझं तर लहानपणीच लग्न झालं होतं. बंड्याचं उत्तर ऐकून पिंट्या अक्षरशः गडबडा लोळायला लागला. घटस्फोटाच्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असते. वकील: एवढं काय झालं की मधुचंद्राच्या रात्री तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला? नवरा: मी तिला लाडानं म्हटलं, जरा चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर. ती म्हणाली तुम्हीच करा. तेव्हाच समजलं की ही बाई एक नंबरची कामचोर आहे. चिंगी पिझ्झा खाताना रोमॅन्टिक मूडमध्ये झंप्याला म्हणाली: मला असं काहीतरी सांग की माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागेल. झंप्या: माझ्याकडे पैसे नाहीयेत. दोन मित्र एकमेकांशी बोलत असतात. अरे यार, तुला एवढ्या गर्लफ्रेंड कशा? मित्र म्हणतो: अरे एका मुलीनं ना माझं हृदय तोडलं. आता माझ्या हृदयाचा प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या मुलींवर प्रेम करतो. प्रश्न विचारणाऱ्या मित्रानं दुसऱ्या मित्राचे पाय धरले. कॉन्फिडन्स बायको: आज कॉलनीत वाद घालण्याची स्पर्धा होती. नवरा: अरे वा, मग दुसरी कोण आली? मुलीला बघायला आलेले पाहुणे: पुढे काय करायचं ठरवलंय? मुलगी: काही नाही, आता तुम्ही गेलात की मोबाईल घेऊन बसणार. सुरेश: डॉक्टर साहेब, माझी एक समस्या आहे. डॉक्टर: बोला, काय झालं? सुरेश: मला बोलताना समोरची व्यक्ती दिसत नाही. डॉक्टर हैराण होऊन: असं नेमकं कधी कधी होतं सुरेश? फोनवर बोलताना. पत्नी लाडात: आहो ऐका ना. पती: बोल की. पत्नी: मला अशी एखादी गोष्ट सांगा ज्यानं मला आनंद होईल आणि थोडं वाईटही वाटेल. पती: माझं सर्वस्व आहे तू, माझं आयुष्य आहेस. पत्नी: अय्या हो पती, तू माझं आयुष्य आहेस आणि काय उपयोग अशा आयुष्याचा?